वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 24. शिक्षक भरती डी.एड. गुणांवर सुरू झाली आणि माझ्या सरकारी शाळेतील नोकरीच्या आशा धूसर होऊ लागल्या. भरतीतील खुल्या गटाची गुणवत्ता यादी मला 1-2% हुलकावणी देऊ लागली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाळेतील माझ्या सहकारी महाडेश्वर मॅडम, जोशी मॅडम माझ्या नोकरीसाठी देव पाण्यात घालून बसल्या. कुठे चांगली शाळा मिळेल तेथे माझ्यासाठी शब्द टाकत राहिल्या. शहरातील एका शाळेत शिक्षक भरती सुरू झाल्याची माहिती जोशी मॅडमनी दिली. भरती पारदर्शक असते असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार मुलाखतीसाठी गेलो. मुलाखत उत्तम झाली. माझ्यासह 3घांची निवड झाली. मुख्याध्यापक कळंबा येथे राहत होते. शाळेच्या लेखनिकाने मला त्यांच्या घरी नेले. विचारपूस झाली आणि त्यांनी थेट विषयाला हात घातला. बाळ तू मराठा आहेस, आपलाच माणूस आहेस. तुझी मुलाखत चांगली झाली. आता एक रकमी हप्ता भरून पुढच्या आठवड्यात शाळेत हजर हो. उशीर करू नको आणि संधी घालवू नको. त्यांनी हजर हो म्हटल्याचा आनंद झाला, पण एक रकमी हप्ता मला समजला नाही. मी विचारले, सर एक रकमी म्हणजे? अरे एक रकमी म्हणजे फक्त 5 लाख रुपये, तेही तो आपल्या जातीतला आहेस म्हणून. त्यांचे ते वाक्य ऐकून मला जाग्यावर गरगरले. माझे घरदार विकले असते तरी एवढी रक्कम मिळाली नसती. मी नकार देऊन बाहेर पडलो. एका मराठ्याने आज दुसऱ्या मराठ्याच्या कर्तृत्वाची किंमत 5 लाख केली होती आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी मराठा आहे याची तीव्र जाणीव होत होती. धडपड करून शिक्षण घेऊन येतवर आल्यावर पुन्हा आपली बोली लावली जाते याचा विषाद वाटला. या भ्रष्ट व्यवस्थेने किती मुलांना नागडं करून गुलामीत जगायला भाग पाडलं असेल हेही प्रत्यक्ष अनुभवत होतो. दुसरी शाळा पाहीन असे सांगून मी रोजचा संघर्ष जवळ केला. रायगड कॉलनी, कोल्हापूर येथील विठाबाई पाटील विद्यालयाच्या शिक्षक भरतीची जाहिरात पुढारीमधून वाचनात आली. संस्था विनाअनुदानित होती, पण अनुदान लवकर मिळणार असल्याचे जाहिरातीत नमूद होते. विनाअनुदानित असले तरी काही काळात अनुदान मिळते याबद्दल ऐकून होतो. मुलाखतीसाठी गेलो. संस्थापक आव्वा पाटील, जितेंद्र पाटील आणि मुख्याध्यापिका अर्चना पाटील यांनी मुलाखत घेतली. अन्य उमेदवारही आले होते. मुलाखत देऊन घरी परतलो. त्यावेळी बातमीदारीमुळे हातात एक मोबाईल ठोकळा व घरी लँडलाईन फोन घ्यावा लागला होता. दुसऱ्या दिवशी पाटील मॅडम यांनी मला फोन करून, सर तुमची निवड आम्ही करतोय, पण अनुदान येईपर्यंत तुम्हाला अल्प मानधनावर काम करावं लागेल. तयारी असेल तर सांगा, असा निरोप दिला. मी म्हटले, मॅडम मी अल्प मानधनावर काम करायला तयार आहे, पण उद्या अनुदान आल्यानंतर संस्था काही आर्थिक मागणी करणार असेल तर मला मान्य होणार नाही. माझ्या या स्पष्ट निवेदनावर, सर तुमचे काहीही नुकसान आम्ही होऊ देणार नाही आणि कोणतीही मागणी संस्था करणार नाही, तुम्ही निश्चिंत या असे आश्वासन दिले. तसेच सकाळमध्ये माझी बातमीदारी सुरू आहे आणि माझी ती गरज आहे. मी दोन्ही कामे दोन्ही ठिकाणी ठेवेन असे त्यांना सांगितले. आमची काही हरकत नाही, तुम्ही जूनपासून शाळेत हजर व्हा अशी त्यांनी मला सूचना केली. कोणतीही गोष्ट सहज मिळत नसते याची जाणीव असल्याने मी विनाअनुदान शाळेतील नोकरीचे आव्हान स्वीकारले. नापा विद्यालयाचा निरोप घेऊन मी विठाबाई पाटील विद्यालयात हजर झालो. शाळेने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि यासाठी मुख्याध्यापिकांसह भगवान पाटील सर, खटावकर मॅडम, सावंत मॅडम, वैशाली पाटील, गीता पाटील, रवी सराटे या सर्वच सहकारी शिक्षकांनी सोबत केली. शाळा परिसरातच माझे कॉलेज मित्र सागर, प्रवीण, सुहास हे राहत असल्याने त्यांनीही नेहमी सहकार्याची भूमिका घेतली. संस्थेने कामाची दखल घेऊन त्याच वर्षी मला शिक्षक नेमणुकीचे रीतसर नियुक्तीपत्र दिल्याने शाळेवरील माझा विश्वास अधिक दृढ झाला. शाळेमध्ये केवळ हुशार विद्यार्थीच नव्हे तर मागे बसणाऱ्या सामान्य मुलांवरही शिक्षकाने तेवढेच महत्त्व ठेवले पाहिजे
या मताचा मी. शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल आस्था असेल तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ही आस्था आणि विश्वास निर्माण करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहिला. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती नेहमीच चांगली राहिली. 7वीत संभाजी पाटील नावाच्या इयत्ता 7वीच्या वर्गात संभाजी पाटील नावाचा एक गरीब विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाल्याने आईवर मजुरीची वेळ आलेली. संभा एकुलता एक. साहजिकच परिस्थितीमुळे त्याच्याकडे अभ्यासाचा दुष्काळ. पण गड्याचा आत्मविश्वास दांडगा. चुकीचे उत्तर असले तरी धाडसाने उभं राहून सांगणारच. एकदा वार्षिक तपासणीसाठी भागातील अधिकारी आले. खालच्या 1 ते 4 वर्गांना त्यांनी आधी भेटी दिल्या. नंतर माझ्या वर्गात आले. उत्तरे येतात त्यांनीच हात वर करण्याच्या सूचना मी पूर्वीच दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनी वर्गात येऊन तपासणी सुरू केली. सोबत मुख्याध्यापिका पाटील मॅडम होत्याच. अधिकाऱ्यांचे लक्ष टेबलावरील प्रयोगवह्यांकडे गेले. त्यातील एक वही घेऊन बल आणि त्याचे कार्य यावरील प्रात्यक्षिक पाहू लागले. अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला. टेनिस चेंडूला एक विशिष्ट बल देऊन वरच्या दिशेने फटकारले आणि तेवढेच बल देऊन दुसरा चेंडू पुढे मारला तर कोणता चेंडू अधिक अंतर कापेल? हा त्यांचा सरळ साधा प्रश्न. बल सारखे असले तरी त्यावर अन्य घटकांचा काय परिणाम होतो हे अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचे होते. प्रश्न विचारल्यावर 5-6 मुलांनी हात वर केले. त्यात संभाचाही हात वर बघून मला आश्चर्य वाटले. तर इकडे पाटील मॅडमना घाम फुटला. त्यांनी संभाला शांत राहण्याचा इशारा केला. पण संभा ऐकतोय कोणाचे? मी म्हणत होता. पण अधिकाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. शेवटी ताडकन तो उठून उभा राहिला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, काका मी सांगतो उत्तर. त्याने सरळ काका हा शब्द वापरल्यामुळे आमची भंबेरी उडाली. वाटले आता हा काहीतरी घोळ घालणार. काका शब्द ऐकून अधिकारीही गोंधळले. पण त्याला समजून घेत, हो सांग तू उत्तर, असे ते त्याला म्हणाले. काका, टेनिसला एकच चेंडू घ्यायचा आणि तो सरळ पुढच्या खेळाडूकडे मारायचा, वर कशाला मारायचा? या त्याच्या असंबद्ध उत्तराने सगळ्या तपासणीचाच फज्जा उडाला. संभा समजण्यापलीकडे आहे हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले असावे. कोणतीही प्रतिक्रिया न देता इतर तपासणी पूर्ण करून ते निघून गेले. पण संभाचा काका आमच्या कायमच्या लक्षात राहिला. पण संभाचा काका कायमच आमच्या लक्षात राहिला. शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसह बाह्य स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम यात मिळणाऱ्या यशाने मुलांसह पालकही समाधानी होऊ लागले. अगदी दुसऱ्याच वर्षी मुख्याध्यापिकांसह मला सांगलीतील एका संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी आणि सांगलीचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. संस्थापक आऊबा पाटील सर स्वतः पुरस्कार घेण्यासाठी सोबत आले होते. याची दखल घेऊन गावातील नारायण पवार यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते गावात माझा सत्कार घडवून आणला. सत्कार, पुरस्कार, कौतुक यामुळे तात्कालिक आत्मिक समाधान मिळत होते. पण पोटाचे प्रश्न तसेच होते. शाळेच्या शिक्षक संच मान्यतेच्या वेळी आलेला अनुभव तर विदारकच होता. प्रशासनाधिकारी मान्यता देणारे होते, पण ही मान्यता मिळवून देण्यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या पगारी शिक्षक नेत्यांनी मात्र आमच्याकडे केलेली हजारो रुपयांची मागणी अत्यंत लज्जास्पद होती. काम विनावेतन करत होतो. आणखी किती वर्षे करावे लागणार याची खात्री नव्हती. पण व्यवस्थेतील दलाल यातही सौदा करण्यात पुढे होते, जे शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारे होते. मी या दलालांसोबत सौदा केला नाही, पण माझ्यासोबतच विनावेतन काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मात्र या व्यवहारापासून वाचवू शकलो नाही. वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 24वा समाप्त. धन्यवाद.